एका रकमेचा 10% व 15%. गणित नीट वाचा. एका रकमेचा 10% व 15% यात 40 रुपयाचा फरक आहे. तर ती संख्या कोणती? तर ती संख्या कोणती? की जी अशी संख्या किंवा ती अशी रक्कम ही अशी रक्कम आहे की तिचा 10% आणि 15% केल्यानंतर त्याचा फरक किती येतो? 40. परंतु ती रक्कम आपल्याला माहित आहे का? नाही. परंतु गणितामध्ये देताना एक आयडिया दिलेली आहे की 10% व 15% यामध्ये फरक किती आहे? 40 रुपये. म्हणजेच काय, या 10% आणि 15% याच्यातील फरक किती आहे? रकमेतील फरक किती आहे? 5%. म्हणजेच किती आहे? 40 रुपये. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. काय? रकमेतील फरक 5% म्हणजे 40 रुपये आहे. ती रक्कम आपल्याला माहित आहे का? नाही. म्हणून ती रक्कम आपण काय करू? ती रक्कम आपण एक्स मानू. हे समजलं? मग पहा, ती रक्कम किती? एक्स मानली. रकमेतील फरक किती आहे? 5% म्हणजे 40. म्हणजे एक्सचा 5% म्हणजे किती असेल? 40. मग आपल्याला ती रक्कम आपल्याला आता काढता येईल. म्हणून याचं समीकरण कसं तयार होईल? एक्सचा 5% बरोबर किती? 40. एक्सचा 5% बरोबर किती? 40. मग सोडवा. एक्स गुणिले 5 छेदस्थानी 100 बरोबर किती? 40. म्हणून एक्स बरोबर 40 गुणिले 100 छेदस्थानी 5. 5 1 5 85 40. म्हणून एक्स बरोबर 8 गुणिले 100 बरोबर 800. एक्स काय म्हणले आपण? ती रक्कम. म्हणजे ती रक्कम किती असेल? 800 रुपये. म्हणून उत्तर किती येईल? पर्याय क्रमांक 1. कशा पद्धतीने सोडवलं? की ती रक्कम किती आहे? 800. या 800चा 10% केला आणि या 800चा 15% केला तर याच्यातला फरक किती रुपये असणार आहे? 40 रुपये. म्हणून काय केलं आपण? सुरुवातीला ह्या गणितामध्ये दिलेली जी आयडिया काय होते? रकमेतील फरक 5% बरोबर 40. म्हणून ती संख्या एक्स मानली. म्हणून एक्सचा 5% बरोबर 40 म्हणजे रकमेचा 5% बरोबर 40. म्हणून ती रक्कम किती येते? 800 रुपये. अशा पद्धतीनं गणित आपल्याला हे सोडवता येईल. चला तर मुलांनो, पुढील व्हिडिओ पाहूया. मुलांनो, हे देखील गणित. एका संख्येचा शेकडा 25 म्हणजे किती आहे? 500. तर ती संख्या कोणती? एका संख्येचा शेकडा किती विचारले? 25. तो किती आहे? 500. तर ती संख्या कोणती? मग ती संख्या आपल्याला माहित आहे का? नाही. म्हणून ती संख्या काय करू आपण? एक्स मानू. मानली. मग पहा, समीकरण कसं तयार होईल? एक्सचा शेकडा, या त्या संख्येचा शेकडा किती आहे? 25% किंवा शेकडा 25 किती येतो? 500. हे मांडणे आपल्याला समजली की मुलांना गणित सुटतं. म्हणून एक्सचा एक्स गुणिले 25 छेदस्थानी 100 बरोबर किती येतं? 500. म्हणून एक्स बरोबर हे 500. आता हे इकडं चाललं, गुणिले किती होईल? 100 छेदस्थानी 25. म्हणून पहा, 25 का 25, 25 दोन्ही 50 आणि हे 0. म्हणून एक्स बरोबर हे 20 आणि हे 100 याचा गुणाकार किती येतो? 2000. म्हणजेच ती संख्या कोणती असेल? 2000. म्हणून पर्याय किती होतो? उत्तर येतं 2000. पहा मुलांना, गणित कसं सोडवले? ती संख्या माहित नव्हती म्हणून एक्स मानलं. एक्सचा शेकडा 25 म्हणजे किती? 500. मग या पद्धतीने मांडणी केल्यानंतर उत्तर किती आलं? 2000. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो? 3. अशाच पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवावं लागेल. चला तर मुलांनो, पुढील व्हिडिओ पाहूया. एक संख्या 12.5 ने वाढवल्यास 36 होते. तर ती संख्या कोणती? मुलांनो, ती संख्या आपल्याला माहित आहे का? नाही. म्हणून ती संख्या एक्स मानू. ती संख्या आपण किती मांडली? एक्स मांडली. मग ती संख्या किती टक्क्यानं वाढवली? 12.5 वाढवली. म्हणून एक्सचे 12.5%. तीच संख्या 12.5 वाढवल्यावर किती झालेली आहे?
36 म्हणून एक्सचे 12.5% म्हणजे काय येईल एक्स गुणुले 12.5 छेदस्थानी 100. मग याचं आपण दशांश चिन्ह काढूया. कशा पद्धतीनं होईल एक्स गुणुले 125 छेदस्थानी 1000. मग ह्याला अतिसंक्षिप्त रूप द्या. अतिसंक्षिप्त रूप दिल्यानंतर असे येईल काय 25 पाचा 125, 25 चोक 100, 5 एक्क 5, 85 40 म्हणजे काय येईल एक एक्स छेदस्थानी 8. म्हणजे काय ह्या एक्सचे 12.5 म्हणजे एक्स छेदस्थानी 8%. एक्स छेदस्थानी 8%. हे मुलांना तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणून काय गणितात विचारलंय एका संख्येचे 12.5 ती संख्या एक्स तिचं 12.5 किती आहे एक्स छेदस्थानी 8 ने वाढवल्यास कितीच होते 36 होते. म्हणून समीकरण काय तयार होईल एक्स अधिक 1 छेदस्थानी एक्स बरोबर किती येईल 36. मग आता हे समीकरण आपण सोडवा. कशा पद्धतीने आपल्याला हे समीकरण सोडवता येईल मग आपल्या लक्षात येईल की याच्या छेदस्थानी काय नाही म्हणजे काय ह्या पूर्णांकाची आपल्याला काय करायचे बेरीज म्हणून याचा लसावी काढा. मग याच्या छेदस्थानी काय नाही म्हणजे किती आहे 1 म्हणून आपल्याला हिता 8 ने गुणावं लागेल ह्याला 1 ने गुणावं लागेल. हिथं किती 8 ने आणि हिथं 1 ने म्हणून काय येईल 8x अधिक x छेदस्थानी किती येईल 8 बरोबर किती येईल 36. म्हणून 8 आणि 1 9x छेदस्थानी 8 बरोबर किती येईल 36. समजलं मुलांनो. आपल्याला हे कसं सोडवता येईल आता मग पहा. म्हणून x बरोबर 36 गुणुले 8 छेदस्थानी 9. 8 छेदस्थानी 9. 9 एक्क 9, 9 चोक 36 मग 8 चोक 32. तर ती संख्या कोणती असेल 32. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो 1. मुलांनो हे गणित कशा पद्धतीने सोडवलं समजलं. चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया. हा मुलांनो हे गणित 30 ही संख्या 120च्या किती टक्के आहे. 30 ही संख्या 120च्या किती टक्के आहे. सोडवताना पहा 30 ही संख्या 120च्या किती टक्के आहे म्हणल्यावर काय करतो आपण गुणुले 100 त्याचं शेकडेवारीमध्ये रूपांतर करताना किती टक्के आहे म्हणून 120 पैकी 30 गुणुले 100 हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला 3 1 3 3 चोक 12 4 1 4 4 दोन्ही 8 इथले 2 इथं गेले 20 राहिले 4 पंचे 20 बरोबर 25%. म्हणजे 30 ही संख्या 120च्या 25% आहे. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो 2. चला मुलांनो समजलं ना हे गणित. पुढील व्हिडिओ पाहू. एका वर्गातील विद्यार्थी मराठीत 30% नापास झाले, गणितात 20% नापास झाले, दोन्ही विषयात 25% नापास झाले तर पास होण्याची संख्या किती टक्के असेल. हे गणित व्यवस्थित मुलांनो वाचा. एका वर्गातील विद्यार्थी मराठीत किती टक्के नापास झालेत 30%, गणितात किती नापास झालेत 20%, दोन्ही विषयात नापास किती झालेत 25%. तर पास होण्याची संख्या किती टक्के आहे हे गणितात विचारलेलं आहे. म्हणून पहा हे गणित सोडवताना आपल्याला सोडवता येईल की मराठीत नापास किती आहेत 30%. लक्षात आलं. मग पहा मग गणितात नापास किती आहेत. गणितात नापास किती आहेत 20%. हे लक्षात आलं. मराठीत नापास 30%, गणितात नापास 20%. म्हणून एकूण नापास मी काय म्हणतोय एकूण नापास. आणि ह्या गणितामध्ये आणखी दिले की दोन्ही विषयामध्ये नापास असणारे किती आहेत. दोन्ही विषयामध्ये नापास किती आहेत 25%. मग आपल्याला एकूण नापास काढायचे आहेत. म्हणजे एकूण विद्यार्थी समजा मराठीत नापास असेल
गणितात नापास असेल, दोन्ही विषयामध्ये नापास असेल, परंतु त्या वर्गातले एकूण नापास किती विद्यार्थी असतील हे आपल्याला काढावं लागेल. म्हणून मराठीत नापास अधिक गणितात नापास, बरोबर आहे, वजा दोन्ही विषयामध्ये नापास, म्हणून राहिलेले जे विद्यार्थी आहेत ते काय असतील, एकूण नापास. म्हणून 30 अधिक 20 बरोबर 50 वजा 25, म्हणून त्या वर्गात एकूण 25% विद्यार्थी नापास झाले. हे लक्षात आलं. त्या वर्गात एकूण नापास किती टक्के झाले, 25%. मग आता आपल्याला गणितात विचारले काय, पास किती टक्के झाले, म्हणून पास विद्यार्थी बरोबर किंवा त्याची टक्केवारी बरोबर काय येईल, एकूण विद्यार्थी टक्केवारी वजा नापास विद्यार्थी टक्केवारी. मग तुमच्या लक्षात येईल एकूण विद्यार्थी टक्केवारी किती आहे, 100. एकूण विद्यार्थी टक्केवारी किती आहे, 100. आणि मग नापास विद्यार्थी किती झालेत, 25%. म्हणजेच किती विद्यार्थी पास झालेले असतील, 75%. पहा मुलांनो, हे गणित कशा पद्धतीने सोडवले. एकूण विद्यार्थी 100% होते, त्यापैकी नापास किती झालेत, 25%. म्हणून पास विद्यार्थी किती आहेत, 75%. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या गणिताचं उत्तर येईल. हे गणित सोडवताना कशा पद्धतीने सोडवलं, मराठीतील नापास, गणितातील नापास, दोन्ही विषयातील नापास, एकूण नापास 25%, म्हणून एकूण टक्केवारीत वजा 25% वजा केल्यानंतर पास विद्यार्थी किती असतील, 75%. समजलं ना मुलांनो. चला तर मुलांनो, पुढील व्हिडिओ पाहू.